नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी आहे प्रफुल्ल केदारे. सध्या मी उभा आहे अंबरनाथ पूर्वेकडील बी कॅबिन रोडवर, जेथे आपण पाहत आहात की हरिओम पार्क येथे जाणारा, याला जोडणारा जो हा छोटासा पूल होता आणि तसंच तो मोडकळीस देखील आलेला होता. त्याचं अलीकडेच काम सुरू झालेलं आहे, परंतु ते कामामध्ये अनेक अनियमितता आहेत. त्याच्यामध्ये निकृष्टता असल्याचा दावा आणि आरोप सामाजिक कार्यकर्ते अमोल उबाळे यांनी केलेला आहे. नेमकी हकीकत काय आहे? अमोलजी, काय वाटतं तुम्हाला? कशावरनं तुम्ही म्हणताय की हे जे काम आहे हे अवास्तव आहे आणि याच्यामध्ये निकृष्टता आहे? आम्हाला पहिलं कळलं एक काम होत आहे, तर आम्ही याच्यावर माहितीचा अधिकार हे केला, दाखल केला. त्याच्यानंतर आम्हाला कळलं की ह्या कामामध्ये की 67 लाख रुपये खर्च झालेला आहे, 67 लाख रुपये खर्च झालेला आहे. पण आम्हाला वास्तव्य आम्ही जेव्हा इकडे पाहणी केली तर आम्हाला त्याच्यामध्ये तितकं पैशाचं काम झालेलं काही आढळलेलं नाहीये. तर आम्हाला ह्याच्यामध्ये कामाची क्वालिटीमध्ये पण आम्हाला थोडंसं संशय व्यक्त झालेला आहे. आणि इतकं मोठं 67 लाख रुपयांनी हा ब्रिजचं बांधकामाचं काम केलं आहे. तर असं ह्या ब्रिजमध्ये काय लावलं आहे की सोन्याच्या सळ्या लावल्या यांनी, हे आम्हाला अजून कळालं नाही. आणि सर्वसामान्य जनतेचा पैसा असा गैरपणा वापरला जातोय, याच्याबद्दल आम्हाला हरकत आहे. कारण सर्वसामान्याचा पैसा ज्या हिशोबाने वापरलेला हा नियमित भ्रष्टाचार आम्हाला आढळलेला दिसत आहे या कामातून. तुम्ही आता प्रशासनाकडे काय मागणी केली? आम्ही प्रशासनाकडे मागणी केलेली आहे की ह्याची क्वालिटी पूर्णपणे व्यवस्थित चेक केली पाहिजे. आणि ज्या पैशाचा इकडे एवढा मोठा 67 लाख रुपयांनी खर्च केला आहे, कशा प्रकारे खर्च केलेला आहे, काय गुणवत्ता दिलेली आहे, ही आम्हाला कळाली पाहिजे इकडेच. माझ्यासोबत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत, अजित खरात. तुम्ही देखील हा पूल व्हावा म्हणून प्रयत्नशील होतात. आता पूल सुरू झालाय, आता मात्र आक्षेप घेताय, नेमकं कारण काय? 2023 मध्ये या समोर दिसतो ह्या नाल्याचं काम जे आहे हे करण्यात आलं होतं. आणि अंबरनाथचा या प्रशासकीय कारभारामधला हा एक महत्त्वाचा भाग आहे की ज्या ठिकाणी डेव्हलपमेंटचं काम, विकासाचं काम केलं जातं, त्या विकासाच्या कामामध्ये कुठेही नागरिकांना त्या संदर्भातली माहिती प्रसारित केली जात नाही की संदर्भातलं काम हे कुठल्या निकषावरती होतंय, त्यासाठी कोण ठेकेदार अपॉइंट केला आहे, त्याचा नकाशा काय आणि त्याचं स्टेटमेंट काय आहे की त्याला किती निधी वापरला गेला आणि कोणत्या फंडातून तो निधी येतो, या सगळ्या गोष्टी ज्या आहे हे जनतेला माहिती असणं आवश्यक आहे. हे कोणतंही लपून छपून करण्याचं काम नसतं. तुम्हाला काही डिटेल्स फोटोसहित तुम्हाला देतो की जिओ टॅग असलेले फोटो आहेत आपल्याकडे, त्याचे व्हिडिओ आहेत की 30/10/2023 रोजी याच ब्रिजवरती, जो ब्रिज 2016-17 पासून जो धोकादायक होता, तो ब्रिज न बनवता या ठिकाणी असं कोणता हा शासकीय प्रोजेक्ट आहे की त्या नाल्यावरती या ब्रिजचं काम जे आहे हे अधिकाऱ्यांनी केलं. हा जो नाला दिसतोय हे शासकीय खर्चातून झाला असं म्हणायचं तुम्हाला? त्याच कामामध्ये हा जो ब्रिज आहे ते नाल्याचं काम जे आहे, तुम्ही पाहाल तर हा नाला जो आहे, हा नाला इथे होणं आवश्यक होतं. आणि हा नाला जो आहे याच प्रकारचा, याच मापामध्ये अंबरनाथ शहरामधून या ठिकाणून पूर्ण बी कॅबिन रोडला असणं आवश्यक आहे. कारण पाण्याची जी काही व्यवस्था आहे, तो पाणी जाणार कसं पुढे? आता तुमची मुख्य मागणी काय? आमची मागणी ही आहे की हा नाला किंवा हा जो ब्रिज आहे हा 2016-17 पासून का झाला नाही, हा त्यावेळेस पण देखील प्रश्न विचारला, त्याची उत्तरं आजपर्यंत आम्हाला मिळालेली नाहीत. हा नाला एवढ्यासाठी बनवला जातोय, ब्रिज एवढ्यासाठी बनवला जातोय की हा नाला बनवताना पाठीमागे तो नाल्याचा एक बाजू जी आहे ती आहे त्या ब्रिजच्या पलीकडच्या बाजूला 20 फुटाची, त्या ब्रिजच्या पुढे जाऊन ती 10 फुटाची होते. हा प्रश्न त्यावेळेस विचारला होता, आजही तोच प्रश्न आहे की ज्या वेळेस हा नाला बनवला त्या नाल्यामध्ये जो प्रचंड भ्रष्टाचार झाला प्रशासकीय कालावधीमध्ये, तो प्रश्न एक आहे. नक्कीच हा जो विषय आहे, या ब्रिजच्या दोन्ही बाजूला जे काही प्रोजेक्ट चालू झालेत आणि पाठीमागचे जे काही यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याचा प्रश्न विचारला होता, तो झाकण्यासाठी हा ब्रिज बनवला जातोय.